तर मित्रांनो आता निघतो आम्ही घरी जायला. फ्रेश होऊन चाललो आम्ही आता आपल्या घरच्या रस्त्याला. बाईक रेडी आहेत आणि गाडीवरती सामान पण लावलं आहे. हॉटेलमधनं चेकआउट करायला खूप लेट केला. 10चा चेकआउट सांगितला होता. आम्ही 11:30ला निघालो होती. बिचारी पोरं बाहेर येऊन थांबली होती. आम्हाला खूप वेळ त्यांना खूप वेळ वाट बघायला लावली. पण आता ठीक आहे, चला निघूया आता. आता जाता बघू एखाद दुसरे ड्रोन शॉट. तुम्ही आता लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर आता जाताना जर तुम्हाला कुठले ड्रोन शॉट दाखवले तर बघा, एन्जॉय करा. आणि जर्नी आम्ही तुम्हाला दाखवतच राहू. आणि मला हे आवर्जून सांगा आवडीने सगळ्यांनी, आगरीमध्ये मस्ती केलेली सगळ्यांना आवडेल का? तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं निघायचं टायमिंग झालेलं आहे. आता आपण जातोय टॉपवरती. सापुताराचा एक पॉईंट आहे टॉपला, तिथे जातोय. फोटोशूट करणार, व्हिडिओ काढणार आणि मग तिकडून निघणार आपण. चला तर आता निघूया. निघायची वेळ आली, सगळेजण रेडी आहेत. गाडी माझ्यावरती थांबला, मी गाडी कधी काढतोय. चलो, गणपती बाप्पा मोरया. चला रे. ॲक्च्युली हा तो हॉटेल आहे जिथे आम्ही रात्री राहिलो होतो. 4,000 घेतलं आमच्या 5 जणांचे. म्हणजे आम्हाला ऑलमोस्ट परवडलं. पण खूप छान हॉटेल आहे, खूप सुंदर रूम होती. स्विमिंग पूल आहे. आम्हाला सकाळी चेकआउट केल्यानंतर कळालं स्विमिंग पूल आहे. पाडी आला का? चलो निकलत आहे. टाईम झाला आहे 12:20 आणि सूर्यदेवाचा प्रकोप चालू झालेला आहे आमच्यावरती. हा आहे आरडी. तर चाललो दादा आपण सापुतारा टेबल टॉप पॉईंटला. काय चढण आहे. काल आमची गाडी चढवताना म्हणजे हवाडाईट झाली होती, एकदम सरळ एकदम वरती. ठीक आहे, सीट आहेत. रोपवे खूप टायमापासून बंद आहे असं वाटतंय मला. ते इकडची खतरनाकवाली चढायला चालू होणार आहे गाडी. आता गाडी सेकंड गिअरवरती आहे, पण मला वाटतं आता फर्स्ट गिअरवरती टाकावे लागणार. आणि एवढी वॉबल होते गाडी. हो हो हो, वॉट अ व्ह्यू. हो हो हो, वाव. फक्त गाडी समोरून अशी उभी नाही राहिली पाहिजे विल्ली, नाही तर लागली वाट. हे बघा चढण बघा. आत्ताच फसलं टाकले गाडीचे. समोरचा जाग थोडा उचलतो, ती भीती वाटते. पहिल्या गिअरवरती गाडी टाकून काय खतरनाक चढण आहे यार. उतरताना पण तेवढीच भीती आहे. हा हा, वॉट अ व्ह्यू बाय, वॉट अ व्ह्यू. काय भारी वाटतंय व्ह्यू. एकदमच उंच आहे, याच्यापेक्षा हाईट आहे. हो, हाईट आहे. ओके, हा सापुताराचा टप्पा आहे. मी आधी आलो होतो इथे. आताही इथे सेम सिच्युएशन आहे. आर्टिफिशियल आहे सगळं. गाडी कुठे लावायची? तिकडे लावूया. ऑफ रोडिंग चालू आमची. लडाखला जायचं प्लॅन आहे आमचं जूनमध्ये. त्याच्या आधी हलकी फुलकी ऑफ रोडिंग इथे शिकून घेतोय. काय ऑफ रोडिंग शिकायची आहे यार. जे खड्डे असतील त्याच्यातनं गाडी चालवायची. अरे रे रे रे, एक नंबर पॉईंट शोधलाय रणदीपने. एक नंबर पॉईंट शोधलाय.
ड्रोन शॉट घे इथे. काय ड्रोन शॉट घेणार. एरिया बघा खूप मोठा आहे आणि आम्हाला एक मस्त लोकेशन भेटलं आहे. इथनं आता आम्ही ड्रोन शॉट आणि आता फोटो वगैरे काढू आम्ही. याला फॉलो करा, याला सबस्क्राईब करा. पिंटूला शिव यात्रा माझा मित्र आहे, याला सुद्धा सबस्क्राईब करा. याचे सुद्धा ब्लॉग चांगले असतात. लव यू भावा. हा पण माझा मित्र आहे रणदीप, याने पण नवीन ब्लॉगिंग चालू केलं आहे. माझा तुझं यूट्यूब चॅनल सांग काय. वंडर इन्फिनाइट. याला सुद्धा सबस्क्राईब करा. आपण आत्ता नवीन. तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आम्हाला सगळ्यांना गरजेचा आहे. फॉलो करा ते सांग. ये बिन पगारी फुलाधिकारी माणसा. क्या बोला तूने? यूट्यूब चॅनलने काही नाही, फक्त गाड्या चालवायला मजा करायला येतात बस. यूट्यूब चॅनल हाय पॅडीचं आहे. व्हिडिओ भेटणार नाही. ह जनता माफ नहीं करेगी. केलं डेटा कॉपी कंची देणार. आजची तर आहे ना. अरे मग यो आलाय तर दोन दुसऱ्या लाईटला येऊ डोका गाव नुसता परेशान करतोय. सॉरी शक्तिमान. आता इथनं निघतोय आणि आता खायला जातोय कारण आता खूप भूक लागली आहे. ड्रोन शॉट झालेत, तुम्ही आता व्हिडिओज बघितले असतात. निघायचं ना पिंटू? चलो निघालते. चलो जाऊया ना. ड्रोन शॉट जर तुम्हाला आवडले असतील ना तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. चला तर एक्सपिरियन्स ऑफ रोडिंगचा. तर हे टेबल टॉप आहे. आता निघालो तर आम्ही टेबल टॉपवर ना घरी जायला. काही नाही राहिलं, सगळं बदललं. मी खूप आधी आलो होतो तेव्हा सगळं व्यवस्थित होतं. गाडीला आडी कुठं आहे? काय नाही, सगळं बदललं. मी खूप वर्ष आधी आलो होतो. हा पूर्ण पठार होता सरळ. गाडीत बसत आहे. गाडी घेऊनच जातो ना गाडीवर बाजून आपले. मला ते गाडीत बसत आहे. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. ए इकडे बघ सायकल चालवते. इकडे बघ सायकल चालवते बघ. पॅडी कुठं आहे? मला गाडीत बसत आहे. सगळ्या हार्मोन फायवर बसला असं वाटतंय. रात्री आलो तेव्हा नजारे थोडे वेगळे होते, आता नजारे थोडे वेगळे आहेत. रात्री पण छान वाटत होतं. एक डॉर्मेटरी इथे मी आधी आलो तेव्हा राहिलं होतं, पण आता नाही राहिलं कारण आता खूप खराब आहे कंडिशन. डॉर्मेटरीची कंडिशन खूपच जास्त खराब आहे. खूप वर्ष आधी मी आलो होतो, आय गेस 11वी-12वीला असताना. तेव्हा हे सर्कलचं काम चालू होतं आणि काल रात्री आम्ही गोटी अंडा वगैरे ते बघितलंच ना रे. काय तो
गोटी घोटाळा वगैरे ते सगळं जे काही खाल्लं आहे ना आम्ही काल ते सगळं इथे खाल्लं आहे. या साईडला इथे खाल्लं आहे आम्ही काल रात्री. हे होते ते लोकेशन रात्री अंधारातला. आणि आता टाटा बाय बाय करतोय. आमचा ऑमलेट काढल्यावर बोलतो. सगळ्यांचे ऑमलेट खाऊन झालेले आहेत. आता घरी निघालो तिथं आम्ही थांबलो कशासाठी माहिती आहे का? फक्त आईस्क्रीम खायसाठी, पाण्याच्या बॉटल्स घ्यायसाठी. ए पिंटू आजी तू हा पिंटू तो पॅडी तो दिसतोय तो आणि हा आडी आणि मी मायशस आमचा सोन्या. मला आडीने नाव दिलंय आमचा सोन्या ऑन यूट्यूब. निघालो. चला मित्रांनो आता आम्ही घरच्या रस्त्याला. चला तर आता गुजरात बॉर्डर सोडतो आपण. गुजरात बॉर्डरमध्ये निघून महाराष्ट्रात एंटर होणार आहोत आणि एक महाराष्ट्राची चेकपोस्ट होणार आहे. तर टाटा बाय बाय गुजरात. आता मी एंटर होते महाराष्ट्र बॉर्डरमध्ये. हे महाराष्ट्र नाही महाराष्ट्र बॉर्डरमध्ये हा ना. हा आहे जितू. याच्या बाईकचा प्रॉब्लेम झाला आहे आणि याचा अनलकीली याचे ब्रेक शू वर्क नाही करत आहेत. ब्रेक शू चिकटलेत. आता समोरच यामाच्या शोरूम जमायलाच चालू आहे. आता बघूया काय करता येते का. वर्कशॉप आहे का यामाचं कुठे? त्याला पहिले विचार माझ्या बाईकचा पॅडल सॉफ्ट येतोय, मला एअर काढून दे. मी येऊ? हा जातो. आलो. हार्डवेअर असतात 8 नंबरचा पाना घेऊन आपण करू. मित्रा R15च्या आहे ना ब्रेक पॅडल आहे ना सॉफ्ट येतोय. एअर काढून देशील का? मेकॅनिक नाही सर, सर्व्हिस नाही. पाना भेटेल का? टूल किट भेटेल का मला? मी करू शकतो. कितीचा पाना लागेल? हां कितीचा पाना लागेल? 2 मिनिट मी नट बोल्ट बघून. 8 नंबरचा पाना आहे. ए ती ठेव हीच आहे नवीन ना. चल हां मिररचे पाने असतात ना ते. हा दे ना 8 नंबरचा पाना तर दे. 8 नंबरचा पाना तर दे. तिथे सांगतोय 8 नंबरचा नाही, मिररचे 14-15चे पाने. 8 नंबरचा पाना नाही सांगतो रा अडे. वर्कशॉप आहे का तुमचा इथे? वर्कशॉप आहे का इथे? वर्कशॉप नाही, मी तेच तर सांगितलं होतं. वर्कशॉप नाही बोलतात. निघालो सिटीमध्ये ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. आता वरती चढण्या ब्रिजवरनं आणि डायरेक्ट मुंबईच्या हायवेला पटपट. खूप ट्रॅफिक आहे, खूप जास्त ट्रॅफिक आहे. तर मित्रांनो घेतला होता चहाचा ब्रेक. चहा पिऊन झाला आहे आमचा. तर आता निघतो आहे घरी. सध्या आहोत आम्ही इगतपुरीमध्ये. आता इगतपुरीवरनं निघतो आहे. 90 किलोमीटर आहे आम्हाला कल्याण. म्हणजे आम्हाला 100-110 किलोमीटर अजून चालायचं आहे. तर मित्रांनो आता आम्ही ठाण्यामध्ये पोचलो आहोत आणि आता ठाण्यावरनं लगेचच मॅकडॉनल्ड्सला जायचं प्लॅन आहे. खायला भूक लागली आहे आम्हाला. चला. तुम्ही कुठे पोचलो रे? कुठे पोचलो? अरे 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 अरे. तर मित्रांनो आम्ही बेलापूरला होतो मॅकडॉनल्ड्समध्ये. आमचं आता खाऊन झालं आहे. तर आता निघतो उरणच्या रस्त्याला. घरच्या अर्ध्या तासात घरी. चलो गाईस निकल दे. लेट गो. म्हणून डिस्कनेक्ट झाला. हां काय आहे? अरे कुठं देतस का? कारलंस? कॉल चालू ठेवून जा. जेव्हा डिस्कनेक्ट होईल तेव्हा होईल. मी करीन. मी घरा पोचल्यावर करीनच ना. जिथून डिस्कनेक्टच राहील. हां अरे साला व्हिडिओ काढायची होती एक.
मला समजलं ना. अरे मग तुला हॉर्न लाईट बीट आम्ही येरे हरकत येत होतो. काय व्हिडिओ काढायची होती माहिती आहे का, सगळेजण साईडला एका लाईनमध्ये आणि मी असं पटकन बघतोय, अरे सगळे अशा लाईनमध्ये असं दाखवायचं होता. आम्ही 4 जणही काढली समजा, तू गेलास पुढे, तुला हॉर्न मारतो. तू डिस्कनेक्ट कसा झालास काय माहिती. चला निघूया, घरी पोचल्यानंतर मेसेज टाका. ठीक आहे, चलो. चला तर फायनली आपण आपल्या घरी आलेलो आहोत, आपल्या दारात. आणि आता 2 मिनिटात आपल्या घरात. तर गाडी दारात लागलेली आहे. आलो घरात, दरवाजा अजून कोण उघडी नाही. हे उघडला. हां चला घरामध्ये एंटर फायनली पोचलो. मम्मी दरवाजा लाव. चलो चाललोय बेडरूममध्ये. बाई टॉप बॉक्स मारण्याचं वजन आहे. हॅलो चल पॅडी, बाय बाय, सी यू. पोचलो घरात मी. चल ठेवतोय. हो हो ठीक आहे, चल बाय, टेक केअर, आरामात जा. हाय गाय मित्रांनो फायनली नवीन जॅकेटवरची राईड कंप्लीट झाली आहे. घरात आलो आहे आणि खूप चांगलं वाटतं आहे. दमलोत. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. तुमच्या मित्राच्या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायला बिलकुल विसरू नका. आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका, कारण आमचा सोन्या तुम्हाला सगळ्या जर्नीज दाखवणार आहे. चलो बाय बाय, सी यू, गुड नाईट.